मॅथ सेकंडमधील 2.1 प्रॅक्टिस सेट आणि त्याच्यामध्ये आपण 7th एक्झाम्पल घेतोय. एक्झाम्पल दिले या डायग्राममध्ये अँगल DFE हा 90 डिग्री आहे. नंतर FG लंब ED, FG परपेंडिक्युलर टू ED. If GD is equal to 8, FG is equal to 12, तर find EG. EG काढायचंय, FD काढायचंय आणि EF काढायचंय. आपल्याला हे तिन्ही काढायचे. त्याच्यासाठी आपल्याला आधी दिलेले आहे ते पहिलं आपल्याला काढायचंय EG काढायचं. म्हणून 1 for find EG. EG काढण्यासाठी आपण जे घ्यायचंय इन ट्रायंगल DFE या ट्रायंगलमध्ये अँगल DFE इज इक्वल टू 90 डिग्री and FG perpendicular to DE. Therefore, by property of geometric mean, भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार. भूमिती मध्याचा गुणधर्म काय सांगतो? जो लंब आहे तो बरोबर जो लंब आहे FG चा स्क्वेअर इज इक्वल टू GE मल्टिप्लाइड बाय GD. FG स्क्वेअर इज इक्वल टू GE मल्टिप्लाइड बाय GD. आपल्याला FG दिलेला आहे. FG दिलाय किती? 12 चा स्क्वेअर. देअरफॉर इज इक्वल टू GE काढायचं आपल्याला म्हणून तसंच लिहिलं मल्टिप्लाइड बाय GD दिलेला आहे 8. देअरफॉर 144 इज इक्वल टू डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू GE. Therefore, 18 is equal to GE. भाग लावला 8 1 8 8 8 64. हा आपल्याला मिळाला GE. सेकंड आपल्याला काढायचे फॉर फाइंड FD. FD आपल्याला आता कॅल्क्युलेट करायचं आहे. FD कॅल्क्युलेट करायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की हा 90 डिग्री आहे कारण FG हा ED वर परपेंडिक्युलर आहे म्हणजेच FGD हा 90 डिग्री आहे. आता 90 डिग्रीचा G आहे म्हणजेच DGF हा काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि ज्या वेळेला त्या राईट अँगल ट्रायंगल मधले दोन आपल्याला माप दिलेले आहेत, तिसरा काढायचा असतो त्यावेळेला आपल्याला पायथागोरसचा फॉर्म्युला यूज करायचा असतो. पायथागोरस फॉर्म्युल्यानुसार म्हणजेच आता इन ट्रायंगल DGF या त्रिकोणामध्ये लंब कोणता आहे, अँगल कोणता आहे 90 तो लिहायचा. अँगल DGF इज इक्वल टू 90 डिग्री अँड अजून आपल्याला लंब सांगायचं आहे
एफ जी लंब ई डी. आता आपल्याला हे लंब सांगितल्यामुळं देअरफॉर ट्रायंगल BGF इज राईट अँगल ट्रायंगल. हा म्हणून काय आहे, काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल ट्रायंगल. म्हणून हा काय आहे, काटकोन त्रिकोण आहे. हा काटकोन त्रिकोण आहे म्हणून बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय सांगतो याच्यामध्ये, हा 90 डिग्री आहे म्हणजेच कर्ण कोणता आहे, DF. DF स्क्वेअर इज इक्वल टू GD स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. FD हा काय आला, कर्ण आला, DG स्क्वेअर प्लस FG स्क्वेअर. आपल्याला ज्या माहिती आहेत किमती त्या लिहायच्या आहेत. DG किती दिला आहे, DG आपल्याला 8 दिला आहे, 8 स्क्वेअर प्लस FG किती आहे, FG आहे आपल्याला 12 स्क्वेअर. देअरफॉर FD स्क्वेअर इज इक्वल टू 8 स्क्वेअर किती आला, 64 प्लस 144. देअरफॉर FD स्क्वेअर इज इक्वल टू 208. या दोघांची बेरीज. देअरफॉर FD इज इक्वल टू इन रूट 208 इज इक्वल टू इन रूट. याच्या आता आपल्याला प्राईम फॅक्टर घ्यायचे. आपल्याला प्राईम फॅक्टर येतील याचे 16 मल्टिप्लाइड बाय 13 इज इक्वल टू 16चा 4 बाहेर येईल रूट काढल्यानंतर आणि 13 आन्सर आलं. म्हणजेच FD इज इक्वल टू 4 रूट 13. आता प्राईम फॅक्टर काढण्याची सोपी पद्धत एक आहे, ती थोडक्यात आपल्याला याच्यात 2 पार्ट करायचे आहेत. याला भाग जाणारा 2 मल्टिप्लाइड बाय बे के बे, बे 0 0, बे चौक 8. नंतरचा भाग जातो 3 न, 3 ने जातो का 8 आणि 2, म्हणजेच 3 ने नाही जात, 4 ने जातो, 4 गुणिले 4 पंचे 20, 4 दुने 8. नंतर 5 ने नाही जात, 6 ने जातो का, 6 ने पण नाही जात, 7 नाही जात, 8 ने पण जात नाही, 9 10 11 12 12 ने पण नाही जात, 13 ने जातो, 13 एके 13 आणि राहिले 7 13 78. आपल्याला इथं दोन्ही अवयव मिळालेत की जेणेकरून आपल्याला दोन्हींच्यात रूट स्क्वेअर रूट ज्याचा येईल किंवा जो स्क्वेअर नंबर असतो त्याने शक्यतो भाग लावून बघायचा. म्हणजेच काय, आपल्याला इथं स्क्वेअर रूट काढता येतं. म्हणजेच काय, इथं थोडक्यात आपल्याला आता पहिला भाग जातो 4 ने जातोय का बघायचा, नंतर 9 ने जातोय का बघायचा, 16 ने जातोय का बघायचा. असं करत आपल्याला 16 ने भाग दिला. याप्रमाणे इथं 16चा स्क्वेअर रूट 4 आला आणि 13 म्हणजे 4 रूट 13. आपल्याला ह्याच्यातलंच थर्ड काढायचं आहे. फॉर कुठलं काढायचं आपल्याला, याच्यात EF काढायचं आहे. फॉर EF फाइंड EF. आता आपल्याला EF म्हणजेच कुठला घ्यायचा आहे, EF काढायचा आहे. आता हा DFE हा सुद्धा काय आहे,
90 डिग्री आहे. म्हणजेच हा DFE सुद्धा काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामुळे आपल्याला याचा सुद्धा पायथागोरस करून आता आपल्याला DF मिळाला आहे, म्हणजेच FD मिळालेला आहे, DE मिळालेला आहे. कारण GE मिळाला आहे म्हणजेच GD प्लस GE बरं आपल्याला DE मिळेल. जर हे दोन बाजू माहिती असतील तर आपल्याला EF काढता येईल. त्याच्यासाठी आपण बघा, इन ट्रायंगल GEF मध्ये अँगल EFG बरोबर 90 अंश आहे. हा मोठ्याचा जरी नाही काढला तरी, मोठ्याचा काढला तरी चालेल, किंवा छोटा जरी घेतला तरी हा 90 डिग्रीचा आहे. हा 12 मिळालेला आहे. हा GE मिळालेला आहे. GE बरोबर आपल्याला मिळाले 18. हे दोन्ही मोठा काढला तरी चालेल, छोटा काढला तरी चालेल, दोन्ही आपल्याला पर्याय खुले आहेत. हा 90 डिग्री आहे, म्हणजेच इथं एवढ्यापुरताच आपल्याला पायथागोरस घेता येईल. दोन्ही आपण काढून बघू. हा 90 डिग्री आहे. Therefore by Pythagoras theorem. पायथागोरस थेरम काय सांगतो ह्याच्यामध्ये? कर्ण कोणता आहे? EF स्क्वेअर इज इक्वल टू FD स्क्वेअर प्लस GE स्क्वेअर. EF स्क्वेअर आपल्याला काढायचं आहे, कर्ण काढायचं आहे. FD किती आहे? तर FD नाही, FG किती आहे? तर 12 स्क्वेअर प्लस EG आपल्याला मिळालेला आहे किंवा GE मिळालेला आहे 18 स्क्वेअर. 144 प्लस 324 इज इक्वल टू आपल्याला इथं यांची बेरीज 468 मिळते. आता EF स्क्वेअर इज इक्वल टू 468 आहे, परंतु आपल्याला EF काढायचं आहे. याच्यासाठी परत आपण थोडे प्राईम फॅक्टर्स घेऊ. इज इक्वल टू, आता आपल्याला स्क्वेअर रूटमधून हे काढायचं आहे, म्हणजेच EF इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 468. मग स्क्वेअर रूटमध्ये काढण्यासाठी याचे असे अवयव घ्यायचे, असे प्राईम फॅक्टर्स घ्यायचे की जेणेकरून आपल्याला त्या दोन्हीमधला एक. आता आपण इथं रूटमध्ये 468 याचा आपल्याला स्क्वेअर नंबर आपण बघितले. 4 नी 9, 16, 25, 36, 49 यांनी आपण डिवाइड करून त्याला बघायचं की जेणेकरून आपल्याला रूटमधून बाहेर घेण्यासाठी स्क्वेअर नंबरची आवश्यकता असते. मग हे प्राईम फॅक्टर घेताना 4 नी डिवाइड केलं 117 आलं, 9 नी डिवाइड केलं 52 आलं, 16 नी भागच जात नाही, 25 नी पण भाग जात नाही, 36 नी भाग घालवता, 36 नी भाग घालवताना आपल्याला 468 डिवायडेड बाय 36 नी आपल्याला डिवाइड केल्यानंतर बघा 2 नी भाग लावला 18 आणि 2 दुणे 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 नव्वे 18, 2 एके 2, 2 एके 2, 2 साती 14, नंतर 9 एके 9 आणि 9 दुणे 9 एके 9 आणि 9 त्रिक 27, म्हणजेच 36 गुणिले 13 येतात. 49 नी पण भाग जात नाही याला, म्हणजेच आपल्याला हा नंबर मिळाला. इथं सुद्धा 9 नी भाग जातोय, 4 नी जातोय, परंतु आपल्याला जास्तीत जास्त मोठा प्राईम नंबर घेतोय, म्हणून आपल्याला इथं आलं EF इज इक्वल टू इन रूट 36 मल्टिप्लाइड बाय 13. EF इज इक्वल टू 6 रूट 13, म्हणजेच आपल्याला आन्सर मिळालं. पहिलं आपण आन्सर काढलं EG इज इक्वल टू 18
नंतर एफ डी इज इक्वल टू 4√13 आणि ई एफ इज इक्वल टू 6√13. अशा पद्धतीने आपण 7th एक्झाम्पल सोडवलेलं आहे. आपण आता 8th एक्झाम्पल सोडवूया. फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रीथ इज 12 सेंटीमीटर. या आयताची लांबी 35 आहे आणि रुंदी 12 सेंटीमीटर आहे. तर त्याचा डायगोनल काढायचं आहे आपल्याला. डायगोनल काढायचं आहे आणि आयताचे कोण किती अंशाचे असतात? सर्व कोण काय असतात? 90 डिग्रीचे असतात. म्हणजेच आपल्याला इथं लक्षात येतं एक बाजू 35. हा त्रिकोण जो आहे ए बी सी त्रिकोणामध्ये बी अँगल आहे तो 90 डिग्री आहे. म्हणजेच ए बी डी हा काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामुळं या ट्रायंगलचा आपण पायथागोरस फॉर्म्युलानुसार आपल्याला बी डी काढता येईल. बी डी म्हणजेच काय आहे? या रेक्टँगलचा डायगोनल आहे. आता आपण सुरुवात करू. लेट quadrilateral ABCD be the given rectangle हा आयत आहे. BC is equal to 30. BC is equal to AD is equal to 35 centimeter and DC is equal to AB is equal to 12 सेंटीमीटर. म्हणजे आपण दिलेले गिवन आहे ते लिहून घेतलं. आता आपल्याला हा त्रिकोण फक्त विचारात घ्यायचा. इन ट्रायंगल ABD, ABD मध्ये अँगल BAD इज इक्वल टू 90 डिग्री. काय लिहायचं आहे? अँगल ऑफ अ रेक्टँगल. हा कशाचा? आयताचा कोन आहे. आयताचे सर्व कोन 90 डिग्री असतात म्हणून अँगल ऑफ अ रेक्टँगल, रेक्टँगल हा आयताचा कोन आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम याच्यात काय सांगतो? कर्णाचा वर्ग म्हणजेच BD स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर इज प्लस AB स्क्वेअर. BD स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. आपल्याला BD काढायचं आहे. देअरफॉर BD स्क्वेअर इज इक्वल टू AD 35 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. Therefore, BD square is equal to 35 चा स्क्वेअर आला 12 35 plus 144. Therefore, BD square is equal to दोघांची बेरीज. Therefore, BD is equal to आता 1369 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे? तर 37 चा स्क्वेअर रूट आहे. हे कशावरून काढलं? टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेऊन. म्हणजेच दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं. हा 37चा स्क्वेअर आहे म्हणून आपण इथं हे BD हे स्क्वेअर आलं. देअरफॉर द डायगोनल आन्सर लिहायचंय. डायगोनल ऑफ रेक्टँगल ABCD is equal to 37 सेंटीमीटर. हा क्वेश्चन नंबर 1 साठीचा अभ्यास आहे. एक्स्ट्रा एक्झाम्पल्स
याच्यामध्ये आपल्याला ए, बी आणि सीच्या किमती काढायच्या आहेत. DC बरोबर ए आहे इथं, AC बरोबर बी आहे आणि AB बरोबर सी आहे. इथं SR बरोबर ए, PR बरोबर बी आणि PQ बरोबर सी आहे. RM बरोबर बी आहे, RQ बरोबर ए आणि MJ बरोबर सी आहे. या अशा पद्धतीनं पहिल्या क्वेश्चनचे ए, बी आणि सीच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे आहेत. आणि हा सेकंड क्वेश्चनसाठी असणार आहे. याच्यामध्ये लेंथ 29 आणि ब्रेथ 17 दिलेली आहे. अजून दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये 34 लेंथ दिली आहे, 21 ब्रेथ दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे आणि 39 लेंथ दिली, लांबी दिली तर 24 रुंदी दिली. याच्यावरून आपल्याला डायगोनल ऑफ रेक्टँगल काढायचं आहे. याच्यामध्ये रेक्टँगलची वेगवेगळी 3 नावं द्यायची आहेत. याच्यामध्ये रूटमध्ये आन्सर आलं तरी चालणार आहे.